नमस्कार, जय महाराष्ट्र. डॉक्टर संग्राम पाटील बोलतो. खरे झुरळ कोण आहेत? जर कॉक्रोच जनता पार्टी हा जो सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारा जो सध्या प्रकार सुरू आहे, सध्या सोशल मीडियावर आहे, पण हा ग्राउंडवर येण्यासाठी प्रत्येकाला काय करावं लागेल? खरा झुरळ कोण आहे? म्हणजे खरा ज्याला क्रांतिकारक म्हणता येईल आपल्याला, चांगल्या गोष्टींसाठी आवाज उठवणारा, लढणारी व्यक्ती. तर ह्याच्या 5 गोष्टींचा हा जाहीरनामा असला पाहिजे खऱ्या झुरळांचा वैयक्तिक पातळीवर. पहिली गोष्ट म्हणजे डोळस व्हा, विवेकवादी व्हा, रॅशनल व्हा, ओपन व्हा. आपला नेता, आपली पार्टी, आपलंच म्हणणं खरं आहे आणि दुसरे म्हणजे वाईट आहेत, ह्या अंधभक्तीतून बाहेर या. कुठल्याही नेत्याची अंधभक्ती करू नका. कुठल्याही पार्टीचा किंवा त्या आयडिओलॉजीचा अनुकरण करू नका. डोळस व्हा, पहिला जो जाहीरनामा आहे. दुसरा जाहीरनामा आहे, जर खरोखर देशाची, राज्याची, जगाची आपल्याला प्रगती करायची असेल, याला पुढे न्यायचं असेल, तर जात, धर्म, भाषा, प्रांत ह्या सगळ्या हे जे कवच आहे याच्यातून बाहेर निघा. कमीत कमी जाती धर्माचा जो बाऊ केलेला आहे, जातीचं संघटन फक्त त्यांनाच जोडायचं, त्यांच्याच गोष्टींना फक्त समर्थन करायचं, आपल्याच जातीच्या नेत्याला मतदान करायचं, आपल्याच धर्माचा बोलणाऱ्या व्यक्तीला फक्त समर्थन करायचं. हे जे कट्टरता आहे याच्यातून बाहेर या आणि चांगल्या लोकांना समर्थन द्यायला, चांगल्या आयडिओलॉजीला, चांगल्या विचारसरणीला समर्थन द्यायला सुरुवात करा. हा दुसरा खरा कॉक्रोचचा जाहीरनामा असला पाहिजे. तिसरा जाहीरनामा म्हणजे बघ्याची भूमिका घेणं बंद करा, की मी राजकारणात नाही, मला राजकारणाशी काही घेणं देणं नाही. हे खोटं आहे आणि जर तुम्ही असं मानत असाल तर तुम्ही स्वतःची फसवणूक करत आहात. कुठलेही व्यक्ती राजकारणापासून अफेक्ट होत नाही असं शक्य नाही. आज ना उद्या तुमच्या दाराशी, तुमच्या नोकरीला, तुमच्या ठिकाणी, तुमच्या घरात राजकारण येणार, त्याचे इफेक्ट्स येणार. त्यामुळे मी राजकीय नाही, मला याच्याशी काही घेणं नाही, किंवा आपल्या सोयीचं असतं तिथे बोलायचं आणि आपल्या विरोधात जायला लागलं की लगेच मग नाही, मी राजकीय नाही, इथं राजकारण आणू नका. असं करू नका. भूमिका मांडा, रास्त भूमिका मांडा, स्टँड घ्या. बघ्याची भूमिका घेऊ नका. चौथं, परत याच संदर्भातलं जे आहे की एखादी गोष्ट ऑब्व्हियसली चुकीची होत असेल, भ्रष्टाचार चालला आहे, नियम मोडले जात आहेत, कोणीतरी क्राईम करतं आहे, तर फक्त बघू नका, काहीतरी भूमिका घ्या. तुम्हाला स्वतः रणांगणात भांडायला उतरता येत नसेल तर कमीत कमी जे भांडायला उतरतायत त्यांच्यासोबत उभे राहा, त्यांच्या पाठीशी उभे राहा. त्यांच्यासोबत नाही उभं राहतायत, त्यांना काहीतरी मदत करा. त्यांना तुम्ही गुपचूप मदत करा, प्रत्यक्ष होत नाही. एखाद्या पॉलिटिकल पार्टी तुम्हाला आवडते, नेता आवडतो, तुम्हाला डायरेक्ट त्याचा प्रचार नाही करतायत, त्याला जाऊन तुम्ही डोनेशन देऊ शकता, एखाद्या संघटनेला कामाला डोनेशन देऊ शकता, काहीतरी मदत करू शकता, कमीत कमी ॲडवाईस करू शकता, त्यांचं कौतुक करू शकता. पण सगळ्यात शेवटचं की असे जे काम करतायत चांगलं, त्यांना डिस्करेज करू नका, त्यांना निगेटिव्ह बोलू नका, त्यांची बदनामी करू नका. हे काय लावलं आहे, याच्याने काय होणार आहे, असं करू नका. तुम्ही कमीत कमी मिनिमम तुम्ही एवढं करा की त्यांना डिस्करेज करू नका. आणि 5वं गोष्ट म्हणजे जाणीव करून घ्या आपला इतिहास काय आहे, खरा इतिहास काय आहे. पार्ट्यांच्या वेगवेगळे पक्ष, वेगवेगळे जे नेते आहेत, यांचा खरा इतिहास काय आहे, यांच्या आयडिओलॉजीज काय आहेत, यांनी इतिहासात काय केलं आहे, आता काय करतायत, त्यांच्याकडनं काय अपेक्षित आहे, याची माहिती करा. कायदे, कानून, काय नियम आहेत, कुठले नियम आले, कधी आले, आपल्या गावातल्या संदर्भातले नियम, नगरपालिकेचे, आमदाराचे, खासदाराचे, मंत्र्याचे, देशाचे नियम काय आहेत, ह्याची सगळ्याची अभ्यास थोडाफार तरी जाणीव करा. मी तर म्हणतो की ज्यांना शक्य असेल त्यांनी लॉच्या डिग्रीज शिका, LLB करा. तुम्हाला जेवढं शक्य असेल तेवढ्या लोकांना, जेवढं शक्य नसेल तर कमीत कमी या बेसिक गोष्टींची तरी माहिती ठेवा. म्हणजे याच्याने आपला स्वतःचा फायदा होतो, कुटुंबाचा होतो, समाजाचा आणि पर्यायाने देशाचा देखील फायदा होईल. तर मला वाटतं की हे 5 जाहीरनामे वैयक्तिक पातळीवर, हे जे कॉक्रोच आपण करतो आहोत, हे विवेकशील फॉरवर्ड पुढे नेणाऱ्या, देशाला पुढे नेणाऱ्या तरुणांना, तरुणींना ह्या 5 गोष्टी वैयक्तिक पातळीवर केल्या पाहिजेत. देश नक्की बदलेल, समाज नक्की बदलेल आणि मग आपल्याला ह्या पुन्हा ज्या समस्या निर्माण होत आहेत, राजकारणाचा जो वीट आला आहे, जे नकारात्मकता आली आहे, त्याला सामोरं जावं नाही लागणार. जय हिंद, जय संविधान.